बाहेर जातो असं म्हणून घरातून निघालेला एक 28 वर्षीय तरुण थेटपणे नवी मुंबईच्या अटल सेतूवर जातो. तिथे आपली कार पार्क करतो आणि समुद्रात उडी घेतो. हा प्रकार नुकताच घडलाय. गेल्या 2 दिवसांपासून या तरुणाचा शोध सुरू आहे, मात्र अजूनही त्याचा शोध लागत नाहीये. पण मुळात या तरुणानं इतकं टोकाचं पाऊल का उचललं, पाहूयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. प्रतीक सुभाष रायकर असं या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मूळचा शिरूर तालुक्यातला रहिवासी आहे. त्याचबरोबर तो गेल्या अनेक वर्षांपासून शेअर मार्केटशी संबंधित जे क्लासेस वगैरे चालतात, त्यात तो काम करायचा. आणि अचानकपणे हे सगळं घडल्यामुळे संपूर्ण रासकर कुटुंब जे आहे ते आता प्रचंड चिंतेत असलेलं पाहायला मिळतंय. घडलेलं असं आहे की 7 जूनची ही गोष्ट आहे. 7 जूनच्या दिवशी तो आपल्या कुटुंबियांबरोबर घरीच होता. मात्र अचानक तो घरातून बाहेर पडला आणि जाताना त्यानं असं सांगितलं की मी बाहेर जेवायला जातोय. इतकंच सांगून तो घरातून बाहेर पडला. त्यानं आपली कार सोबत घेतली. कार ड्राईव्ह करत तो थेटपणे नवी मुंबईच्या अटल सेतूवरती पोहोचला आणि जवळपास 1:30 वाजण्याच्या सुमारास त्यानं अटल सेतूवरून सुरक्षा यंत्रणा वगैरे जे काही असतात किंवा तिथे जे इतर ट्रॅव्हल करणारे जे लोक असतात, प्रवासी असतात, या सगळ्यांची नजर चुकवून त्यानं थेटपणे समुद्रात उडी घेतल्याचा प्रकार लक्षात आला. अर्थात हे सगळं समजल्याच्या नंतर पोलिसांनी तातडीनं तो बेपत्ता झाल्याची तक्रार सुद्धा दाखल करून घेतली आणि मग त्यानंतर पोलीस असतील किंवा समुद्री सुरक्षा असेल, अशा वेगवेगळ्या पथकांकडून त्याचा शोध सुरू आहे. गेल्या 2 दिवसांपासून सातत्यानं त्याचा शोध घेतला जातोय, मात्र तो अद्याप तरी कुठेही आढळून आलेला नाहीये. पण विशेष म्हणजे त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं, याची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाहीये. त्यानं कधी कुटुंबियांना सुद्धा तसं काही सांगितलेलं नव्हतं, मित्रांना तसं काही तो बोललेला नव्हता. अचानकच त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सध्या संपूर्ण त्याचं जे कुटुंब आहे किंवा त्याचे सहकारी, मित्रपरिवार हे सगळेच जण प्रचंड टेन्शनमध्ये असलेले पाहायला मिळतात. काहीतरी व्हावं आणि प्रतीक सुखरूपपणे घरी परत यावा, हीच प्रत्येकाची आज अपेक्षा आहे. मात्र प्रतीकच्या अशा सगळ्या टोकाचं पाऊल उचलण्याच्या पूर्वी त्याच्या सोशल मीडियावरती काही ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळालेल्या आहेत. ते म्हणजे त्याने त्याच्या Instagramवर असेल किंवा इतर सोशल मीडिया अकाउंट्सवरती त्यानं काही पोस्ट केलेले आहेत, ज्या पोस्टमधून तो कदाचित नैराश्यात असल्याचं वाटतं. अशा काही पोस्ट आहेत, ज्या पोस्टमध्ये तो ड्रायव्हिंग करताना वगैरे दिसतोय. पण त्याच्या या पोस्टसाठी जे काही कॅप्शन वापरलेले आहेत किंवा जी गाणी वापरलेली आहेत, जे डायलॉग वापरले गेलेत, त्यावरून तो कुठेतरी नैराश्यात होता का? त्याला कशाचं टेन्शन होतं का? असं एकंदरीत जाणवतंय आणि या पोस्टच्या माध्यमातून तो पुढे जे टोकाचं पाऊल उचलणार होता, त्याच्या हिंट देण्याचा प्रयत्न करत होता का? असा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. अर्थात त्याच्या या सगळ्या करण्याच्या मागे नेमकं कारण काय, याचा शोध सुद्धा पोलिसांकडून घेतला जातोय. दुसरीकडे सध्या प्रतीक रासकर याला सुद्धा याचं जे शोधकार्य आहे ते सुद्धा थांबवलेलं नाहीये. त्याचा सुद्धा शोध सातत्यानं पोलीस आणि इतर सगळी जी शोधपथकं आहेत ती सगळी घेत असलेली पाहायला मिळतात. आता अर्थात प्रतीकला शोधण्यामध्ये यश कधी येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.